नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या कर्जमाफीची यादी कुठे भेटेल, तुमचा विशिष्ट क्रमांक कुठे भेटेल आणि तुम्ही जी पण कर्जमाफी आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा, KYC आहे ती कशी करायची, पोर्टल लॉन्च झालं आहे, या संबंधित संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला माहीत आहे की तुमचं नाव आणि तुमचं विशिष्ट क्रमांक कुठे भेटेल. आता लक्षात घ्या, तुमचं नाव तिथं भेटेल त्या वेबसाईटवरतीच, पोर्टलवरती. त्यानंतर तुम्हाला विशिष्ट क्रमांक कुठे भेटेल, तुमचं विशिष्ट क्रमांक पहिला तर तुम्हाला तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भेटेल, किंवा तुमचं ग्रामपंचायत ऑपरेटर जर असेल तर त्याच्याकडे सुद्धा ती यादी आलेली असेल, त्याच्याकडे सुद्धा भेटेल, किंवा तुम्ही पोर्टलला सुद्धा जाऊन डायरेक्टली घेऊ शकता, काय हरकत नाही. त्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या नावाच्या समोरच या ठिकाणी तुमचा विशिष्ट क्रमांक असेल. तो विशिष्ट क्रमांक आणि आधार कार्ड आणि इतर माहिती तुमची जे काय आहे ते डॉक्युमेंट वगैरे कर्जमाफीची जे काय तुमचे असतील ते सगळे डॉक्युमेंट घ्यायचे आहे आणि तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. आता तिथं गेल्यानंतर आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपले सरकार सेवा केंद्र आणि बँकवाल्यांना ते ॲक्सेस आहे. आता CS सेंटरवाल्यांना सुद्धा त्याचा ॲक्सेस आहे. आता तुम्ही CS सेंटर असू द्या किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला पहिला तुमचा विशिष्ट क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर तो CSC व्हॅली, आपण थोडक्यात त्याला सेंटरवाला म्हणूया. तर सेंटरवाला काय करायला आहे, त्या वेबसाईटवरती जाईल, पोर्टलवरती जाईल आणि तुमचा विशिष्ट क्रमांक टाकेल. विशिष्ट क्रमांक टाकला किंवा तुमचा आधार क्रमांक टाकेल, आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक टाकला तर तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही आहे हे समजलं जाईल. त्यामध्ये पुढे तो बाकीचं काय असेल तर त्याची प्रोसेस करेल. त्यानंतर तुम्हाला तो आधार कार्ड मागेल. आधार कार्ड मागितल्यानंतर आधार कार्ड व्यवस्थित द्या, आधार नंबर व्यवस्थित सांगा. लक्षात घ्या, आधार प्रमाणीकरण तुमचं चालू झालेलं आहे. आधार नंबर दिला की तुम्हाला तुमचं आधार प्रमाणीकरण आहे ते तुमचं चालू झालेलं आहे, म्हणजे तो स्वतःच सेंटरवाला करेल. या ठिकाणी जर काही चूक असेल तो विचारेलच तुम्हाला, काय असं तसं काय काही असेल ते विचारेल तुम्हाला. त्यानंतर जर तुमची काही चूक असेल, चुकलेलं असेल, माहिती चुकलं तर चुकलं म्हणून सांगा. दुरुस्ती यादीमध्ये म्हणजे जे काय त्याची दुरुस्ती आहे ती दुरुस्ती तो स्वतः करेल. जे पण तुमच्या जिल्ह्याचं जे जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही मंडळ असेल किंवा जे असेल ते कर्जमाफीसाठी, त्यासाठी ते त्यांच्याकडेच ते टेबलवरती ते फाईल जाईल तुमची, म्हणजे फाईल म्हणजे काय, ऑनलाईनच जाणार आहे. लक्षात घ्या, चुकलं असेल तर तो दुरुस्तीचा फॉर्म तो भरेल. त्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरण कशा पद्धतीने होईल, चुकलं तर चुकलं म्हणून सांगा की बाबा ही माहिती चुकीची आहे, ही माहिती बरोबर आहे. चुकीची असेल तर तो बाकीची त्याची प्रोसेस आहे तो करेल, पण चुकलं तर चुकलं म्हणून सांगा. जर तुम्ही ह म्हणून असंच जर तुम्ही एक फॉर्म म्हणून जर दिला तर तुमची कर्जमाफीसुद्धा अशक्य होईल, हे लक्षात ठेवा. तुमची प्रोसेस तुम्ही व्यवस्थित करा, त्याची प्रोसेस तो व्यवस्थित करेल. आता तुमचा तिथं अंगठा घेतला जाईल. अंगठा घेतला जाईल म्हणजे काय, तुम्ही एकदा दोनदा तीन वेळा तुम्ही अंगठा द्यायचा आहे. 3 नंतर तुम्ही बाद राहणार आहे, म्हणजे तिसरा अंगठा झाला की संपला तुमचा खेळ, म्हणजे पुन्हा तुम्हाला अंगठा देता येत नाही आहे. आता लक्षात घ्या, जर तुमचा अंगठाच ठसाच तुमचा उठत नसेल किंवा चिपकत नसेल, काय त्याचं होतच नसेल, स्कॅनिंगच होत नसेल, तर या ठिकाणी सेंटरवाला स्वतःचा अंगठा देऊन या ठिकाणी तो प्रोसेस आहे ती पुढे करेल. आणि त्यानंतर तो सेंटरवाला काय करणार आहे, त्याची चुकलेले जो पण शेतकरी असेल त्याची लिस्ट असणार आहे, ती लिस्ट ऑटोमॅटिक तिकडे तो पाठवेल. तर त्याचं काम असणार आहे, तुमचं काही विषय नाही आहे त्यामध्ये. पण जर चुकलं असेल तर सेंटरवाला तुमच्या जागी स्वतःचा अंगठा लावेल. आता या पद्धतीने तुमचं आधार प्रमाणीकरण होईल आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी एक त्याच्याकडून पावती भेटेल. ती पावती असणार आहे तुमची कर्जमाफीची एक का म्हणा स्लिप म्हणा, तुम्ही ती पावती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ती घेतली तरच तुमचं कर्जमाफीसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. जर इतर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि शेतकऱ्यासंबंधित आतापर्यंत तर व्हिडिओ कमीच आले होते, पण इथून पुढे शेतकरी संबंधित संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण जे पण अपडेट असेल ते सगळे आपल्या चॅनलवरती भेटेल. सो आणखी जर तुमचे काही क्वेश्चन असेल तर रिप्लाय तुम्हाला नक्कीच भेटेल, फक्त तुम्ही कमेंट तर करा. धन्यवाद.